पाहुयात पुढची बातमी। यवतमाळमध्ये लागवडी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना केलंय। तसंच शेतकऱ्यांनी पाऊस येण्याच्या आधीच धूळ पेरणी ते करत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार तिबार पेरणी करण्याचं संकट उभं राहतं। जोपर्यंत भरपूर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका। तसंच धूळ पेरणीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी विचार देखील मनात आणू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। तो माझी सगळ्यांना विनंती आहे की अल्निनो कारणामुळे आपला पाऊस कमी येण्याची शक्यता आहे। या कारणामुळे आपल्याला पेरणी तेव्हाच करायचे जेव्हा आपला जे जमीन आहे ते ओली होणार आहे। आणि असंच नाही की आपण दरवर्षी आता जूनचे पहिला पंधरवड्यामध्ये आपण पेरणी करतो, ते आपल्याला शक्यतो टाळावी। आणि आपल्याकडे जर मॉन्सून कमी आला तो यामध्ये अशी शक्यता आहे की आपल्याला दुबारी किंवा तिवारी पेरणी करावी लागेल। तो ज्यावेळी आपली जमीन ओला होणार आहे, चांगला पाऊस येणार आहे, त्यावेळीच तुम्ही पेरणी करावी, सो दॅट की आपल्याला अननेसेसरी जे आर्थिक संकट समोर येतोय त्याच्यावर आपण बंधन घालू शकत आहे।